नाशिकच्या अंबड लिंक रोड केबल पार्क परिसरामध्ये बुधवारी पहाटेच्या सुमारास प्लॅस्टिकच्या गोदामाला लागलेल्या भीषण आगीनं 4 घरांनाही आपल्या कवेत घेतलंय। या घटनेमध्ये गोदामातील लाखोंचा माल जळून खाक झाला असून 2 रहिवासी जखमी झालेत। घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले। 1.5 तासाच्या अथक प्रयत्नानंतर जवानांनी आग आटोक्यात आणली आहे। केबल पार्क येथील शकील खान सलीम शेख यांच्या मालकीचे प्लॅस्टिक मटेरियल रोल बनवण्याचे गोदाम आहे। बुधवारी पहाटे या गोदामाला आग लागली आहे। आगीनं काही वेळातच उग्र स्वरूप धारण केलं आणि शेजारील 4 घरांपर्यंत पोहोचली आहे। यामुळे घरातील 2 रहिवासी जखमी झाले आहेत। आग नेमकी कशामुळे लागली याचं कारण अद्याप स्पष्ट झालं नाहीये। घटनेमुळे परिसरामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून नुकसानग्रस्तांना प्रशासनाकडून मदत मिळण्याची अपेक्षा आहे। न्यूज पोलखोलसाठी नासिर पठाण, नाशिक।